नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। घनसावंगी तहसीलच्या अंतरवाली दाई गावातील लक्ष्मण खरात या युवकानं अनुसूचित जाती योजनांमध्ये भ्रष्टाचार आणि जातीय भेदभावाबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही। युवक मानसिक तणावाखाली आला आणि 15 डिसेंबर रोजी जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या समोर आत्मदाह करण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून युवकाची प्राण वाचवले। ही घटना प्रशासनासाठी गंभीर प्रश्न उभे करते की नागरिकांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई का केली जात नाही आणि सरकारी यंत्रणेतील सुस्तीमुळे सामान्य नागरिकांना जीवाला धोका का पत्करावा लागतोय। कलमेश्वर येथील एका हृदयद्रावक घटनेत संपत्ती विवादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे। घटना अशी की मृतक शेतात काम करत असताना त्याची हत्या केली गेली आणि आरोपीने शव जाळण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा उद्देश होता। मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। पोलीस चौकशीत आरोपी भावाने हत्या केलेली बाब कबूल केली आहे। कलमेश्वर पोलीस यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे। नागपूर शहरातील खापरखेडा पोलीस स्टेशन क्षेत्रातील भानेगाव परिसरात कन्हान नदीच्या एका पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। घटना समजताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीमचा सखोल तपास सुरू केला गेला। पोलिसांनी शव ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला असून महिला कोण आहे आणि तिचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेणं सुरू आहे। सध्या पोलीस सर्व शक्यतेच्या स्तरावर तपास करत आहेत आणि घटनेचे सर्व पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहेत। चाहत्यांची उत्सुकता अत्यंत उच्च आहे आणि प्रत्येक जण त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी उतावळा झालाय। लहान मुलांपासून सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण मेस्सीसाठी उत्साही आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नीसह उपस्थित होते, तसेच अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचे स्वागत शॉल ओढवून केले गेले। मात्र या दरम्यान काही चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की ते फक्त मेस्सीला भेटण्यासाठी आले होते, बॉलिवूड हस्तींना नाही। करीना कपूर खान आपल्या मुलाचा तैमूर आणि जय यांच्यासह भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये होत्या, तसेच शिल्पा शेट्टी आणि शाहिद कपूर त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते। चाहत्यांनी मेस्सीच्या भेटीचे थरार अनुभवला तर सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम आणखी रंगतदार झाला। नागपूर महानगरपालिकेच्या PWD आणि महारेलच्या माध्यमातून 1505 कोटी रुपयांच्या विकास कार्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। कार्यक्रम 3 ठिकाणी पार पडला। गडीगोदाम चौक, हरिहर मंदिर चौक आणि लकडगंज। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। PWDने संविधान चौक ते ऑटोमॅटिक चौकपर्यंत 150 कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन केले। महामेट्रोने राम मंदिर ते प्रजापती चौक 150 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन केले, तर महारेलने लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर पुराणा भंडारा रोड पर्यंत 135 कोटींच्या ओव्हरब्रिजचे लोकार्पण केले। या प्रकल्पांमुळे नागपूर शहराची पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू, तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।